सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी नवनव्या गोष्टी समोर येत आहेत। दुबईमध्ये सुनंदा पुष्करची 93 कोटींची संपत्ती असल्याचं उघड झालंय। झी मीडिया आणि डीएनएनं दुबईत जाऊन याबाबत एक्सक्लुझिव्ह माहिती मिळवली आहे। 90च्या दशकात एका गेम शोच्या आयोजनात सुनंदा पुष्कर आणि तिचा पहिला पती सुजित मेननला 22 लाखांचा फटका बसला। मात्र त्यानंतर 2004 ते 2010 या 6 वर्षाच्या काळात दुबईत परतल्यानंतर सुनंदा पुष्करनं 93 कोटींची संपत्ती कशी कमावली याचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट झी मीडिया आणि डीएनएनं मिळवलाय। यासाठी झी मीडियानं सुनंदाच्या दुबईतील जवळच्या मित्रांशी बातचीत केली। सुनंदा एक खंबीर व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे ती आत्महत्या करणं शक्यच नाही असा दावा सुनंदाच्या मित्रांनी केलाय। दिल्ली पोलीस दुबईतील सुनंदा पुष्करच्या IPL कमाईचा तपशील सुद्धा तपासतायत, त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आता आणखीन वाढलंय। एकोणीसशे 1989 ते 1998 या काळात सुनंदा पुष्करचं दुबईत पहिल्यांदा वास्तव्य होतं। मामुटी शो आयोजनात सुनंदा आणि तिच्या पहिल्या पतीला 22 लाखांचा फटका बसला। 2004 मध्ये कॅनेडियन पासपोर्टवर सुनंदा पुन्हा दुबईत आली। दोन 2004 ते 2010 या 6 वर्षात जुमैरा पाम अल करामा अशा विविध ठिकाणी सुनंदाच्या नावे 12 फ्लॅट्स आहेत। दुबईतील सिंधी मल्याळी व्यावसायिकांशी सुनंदाचे चांगले संबंध आहेत। आणि याच संदर्भात डीएनएचे प्रतिनिधी हकीम इरफान रशीद यांनी दिलेली सविस्तर माहिती आपण ऐकूयात। अभी हम इसके बारे में तो कुछ कह नहीं सकते हैं, लेकिन ये है कि जो दिल्ली पुलिस का इन्वेस्टिगेशन है, कल भी जो शशि थरूर और उनके बाकी जो डोमेस्टिक हेल्प है उनको बुलाया गया था और उसमें जो है इकोनॉमिक ऑफेंसेस विंग के ऑफिसर्स बैठे हुए थे, जो कि ये देख रहे थे कि जो मनी ट्रेल है, जो IPL कोची में पैसा लगा था और सुनंदा जी के पास जो स्वेट इक्विटी था, वो सारी जो है मनी ट्रेल है, इसका क्या हुआ और कहीं ना कहीं पैसे का तो हाथ नहीं है इस सारे मर्डर के पीछे, जो कि अब दिल्ली पुलिस ने रजिस्टर किया है। तो पुलिस ऑफ कोर्स इन्वेस्टिगेट कर रही है और चूंकि सुनंदा दुबई में रहती थी तो वहां पर ही ज्यादातर अपनी जिंदगी गुजारी है, मतलब 2 बार वो दुबई में रह चुकी है, 2 फेजेस में 20 साल तक। तो पुलिस कहीं ना कहीं अगर वो पैसे का ट्रेल देख रही है तो कहीं ना कहीं जो है लिंक्स दुबई से मिल सकते हैं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।